बोला आई मारी माता की, बोला आई मारी माता की, बोला आई मारी माता की। नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत आता बारामती तालुक्यातील मोडवे गावामध्ये आणि काही वेळापूर्वीच आपण पाहिलं बिग बॉस मराठी सीझन 5चा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि सूरज चव्हाण हा विन झालेला आहे। आपल्या समवेत येथील स्थानिक ग्रामस्थ आहेत। दादा नमस्ते, आपलं नाव सांगा। लक्ष्मण किसन बनकर। आणि आम्हाला असा आनंद झाला आहे सर्व लोकांना, गावातल्या लोकांना, तालुक्यातल्या लोकांना की भरपूर आनंद झाला आहे। कशा पद्धतीने तुम्ही आनंद साजरा करताय? संपूर्ण गावामध्ये गुलालाची उधळण झाली आहे। गुलालाची उधळण करतोय, फटाके फोडतोय आणि डीजे बीजे लावून आजही एवढा आनंद आणि उद्या सुद्धा व्यक्त करणार आहे आम्ही भरपूर आनंद। आम्ही सायंकाळी गावामध्ये प्रवेश केला त्यावेळेस गाव पूर्णपणे सामसूम होतं, सगळे दुकानं बंद होती, सगळे ग्रामस्थ घरामध्ये टीव्ही पाहत होते। कशा पद्धतीने तुम्ही हा बिग बॉस मराठीचा सीझन 5 एन्जॉय केला? आम्ही ते टीव्हीवर बघितला, त्याचा ते जिंकून आल्याच्या नंतर आम्ही फटाके फोडवायला गावातच सुरुवात केली आणि आनंदाने उत्सव आम्ही आनंद केला, आनंद साजरा केला। पण आता कशा पद्धतीने सूरजचं स्वागत केलं जाणार आहे गावामध्ये? आता भरपूर मोठं स्वागत करणारे अजून लोक भरपूर येणार आहेत। वडगाव, सातारा, सासवड, मोरगाव, सुपा इथून लोक येणार आहेत, सगळी लोक इथे येणार आहेत। उद्या मोठं स्वागत होणार आहे। दादा नमस्ते, आपलं नाव? राजू किसन राजपुरे। बरं, नमस्ते। काय सांगाल सूरजच्या विषयी? कशा पद्धतीने तो खेळला बिग बॉसच्या घरामध्ये? बिग बॉसच्या घरामध्ये एक नंबर सूरज खेळलेला आहे आणि जनतेने पण त्याला भरपूर वोट केलेला आहे आणि त्यांनी सगळ्या म्हणजे महाराष्ट्राची मन जिंकून घेतलेली आहेत। बरोबर। आणि शेवटच्या क्षणापर्यंत खेळामध्ये एक ट्विस्ट ठेवण्यात आला होता, शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता होती कोण होईल विनर। त्यावेळेस तो जो शेवटचा क्षण होता त्यावेळेस तुम्ही कसं पाहत होता? टीव्ही मध्ये पाहत असताना कसं बघत होता त्या क्षणाकडे? नाही ना, त्या क्षणाकडे म्हणजे अत्यंत आनंद झाला होता, कारण वोटिंगच्या जोरावरती जे सूरज जिंकणार हे सिद्ध झालेलं होतं। पण त्यातून पण त्यांनी जर बाय चान्स समजा वोटिंगचं जर घेतलं नाही तर मग थोडी जीवाला धाकधुकी लागलेली होती। आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तसेच महाराष्ट्राबाहेरील भारतातील सूरजच्या फॅन्सने सूरजला ज्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, त्या सर्वांचं मी आभार मानणार आहे की त्या जे बाहेर आहेत महाराष्ट्रामध्ये जी लोक आहेत त्या सर्वांचं म्हणजे मनपूर्वक आभार मानणार आहे। त्या जोडीला मोठ्या प्रमाणावरती आपले जे फौजी बांधव आहेत सीमेवरती आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती सूरजला वोट केलं होतं, त्यांच्याविषयी काय सांगाल? नाही, त्या सर्वांचं अभिनंदन मनापासून, मिलिटरी बांधवांचं पण मनापासून अभिनंदन सर्वांचं। आता कशा पद्धतीनं सूरजचं स्वागत केलं जाणार गावामध्ये त्याच्याविषयी थोडंसं सांगा। बरं, सूरज ज्या वेळेस इथं गावामध्ये येणार आहे त्या टायमाला सूरजच्या बरोबर जी 16 विनर होते ते 16ची 16 इथं आल्यानंतर त्यांचं सर्वांचं जंगी असं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची जेवणाची सोय हॉटेल जय मल्हार गार्डन ढाबा या ठिकाणी ठेवलेली आहे। त्या लोकांना सर्वांना मोफत जेवण दिलं जाणार आहे हे मोडवे गावाच्या तर्फे।
दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, मी रेवण लक्ष्मण मोरे. एक काळ होता दादा तुमच्या बरोबर सूरज काम करत होता. गौंडी काम असेल, इतर कामं असतील, शेतातील बाजरी काढणे असेल किंवा अन्य कामं असतील, तुमच्या बरोबर करायचा काय अनुभव होता त्याच्याबरोबर काम करत असताना? मी त्या माझ्या बरोबर काम करत असताना त्याच्या पायात चप्पल सुद्धा नसायची. तो महादेवाचा भक्त आहे. तो त्याने एकदम कठोर पाळलेलं होतं महादेवाचं, त्याच्यामुळं ते पाय चप्पल नसायची त्याच्या. काय सांगाल आई मरी मातेच्या विषयी? काय सांगाल? मरी मातेविषयी अतिशय दृढ निश्चय आहे, त्याचे अभिमान आहे त्याला. आणि तो आई मानतो मरी मातेला, आणि शंभू महादेवाला वडील मानतो, आणि गणपतीला भाऊ मानतो. जागृत देवस्थान एकच नंबर आहे, त्याच्या नवसाला पावलेला आहे. दादा तुम्ही आम्ही पाहिलं की बैलगाडी शर्यत असेल, कुस्ती असेल, त्या ठिकाणी ठिकठिकाणी टू व्हीलरवरती 200-300 किलोमीटर जाता आणि चहा करून तिथं चहा विकता, व्यवसाय करता. त्यावेळेस तुम्ही चहा विकत असताना महाराष्ट्रभर फिरला, त्यावेळेस तुम्ही प्रेक्षकांचे काय तुम्हाला प्रतिक्रिया होत्या तुझ्या वेळेस तुम्ही सूरजच्या गावात येले हे समजल्यानंतर? हे समजल्यानंतर मला उत्सुकताच होते. बिग बॉस मधील ट्रॉफी सूरज चव्हाणच घेऊन येणार, आणि सर्व चाहत्यांची इतकी उत्सुकता लागलेली होती की कोण वोटिंग करणार, किती होणार, किती होईल, असे काही जण म्हणायचे. एक जण असं म्हणलेलं मला की काय त्याला काही कळतंय, त्याला नाही टोपरायचं. पण एवढ्या जनतेचं, महाराष्ट्राचं वोटिंग आहे त्याला, की सगळ्या जनतेनं त्याला उचलून धरलेलं आहे. त्याच्यामुळे खरं तर जनतेची मन जिंकलेली, प्रेम दिलं जातो ना, प्रेम दिलेलं आहे जनतेने. त्याच्यामुळे आता त्याला एक पिक्चर पण ऑफर झालेला आहे मोठा जबरदस्त, तो काम करणार आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? झापूक झुपूक एक नंबर पिक्चर झालेला आहे, त्यामध्ये तर नंबर 1चा हिरो बनणार आहे. त्या पिक्चर मध्ये त्याला घेणार आहेत. आणि दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, मी दादा लक्ष्मण मोरे. काय सांगाल सूरजच्या विजयाविषयी? कशा पद्धतीने गावामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो? आज बघा, आम्ही आत्ताच DJ समोर नाचून आज इथे सरांनी बोलवलं मुलाखत घेण्यासाठी. आम्ही इथं आलो, साईडलाच त्यांच्या आत्याच्या घराशेजारी, म्हणजे सूरजच्याच घरासमोर. तर आम्ही इतका आनंद आम्हाला इतका मनातून की खरंच अगदी गगनात मावेत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला सूरज हा महादेवाला, आपल्या शंभू महादेवाला शिखर शिंगणापूरच्या वडील मानतो, आणि आपल्या आई साहेबांना म्हणजे आपल्या मोडवे गावातील जागृत देवस्थान मरीमाता देवस्थानाला तो आई मानतो. त्याचबरोबर खंडोबालाही वडील मानतो, आणि आपल्या गणपतीला भाऊ मानतो. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अख्ख्या महाराष्ट्र त्याच्या पाठीशी उभा राहिला. अख्खा महाराष्ट्र अगदी आपला भाऊ असल्यासारखा, आपला एक मुलगा असल्यासारखा, एक आपल्या घरातला नातेवाईक असल्यासारखा त्याच्या पाठी उभे राहिले, आणि भरघोस त्याला वोट झालं. आणि गावामध्ये दसरा व्हायच्या अगोदर दिवाळी साजरी झाली. हो, नक्की, अगदी नक्की. आमच्या गावामध्ये, मोडवे गावामध्ये दिवाळीच्या अगोदर हीच दिवाळी आमची, हाच दसरा आमचा. सूरज चव्हाण जिंकला आणि ट्रॉफी आली. आमच्या गावाचं भूषण आई मरी मातीचा आशीर्वाद. काय सांगाल? शिखर शिंगणापूरची तेलाभुत्याची कावड असते मानाची, त्यावेळेस त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, त्याच्याविषयी काय सांगाल? अगदी आनंद वाटतोय सांगताना की आपल्या संत तेलुजी बुवा सासवड या कावडीच्या मानाची कावड असते. दरवर्षी पायी मुंगी घाटाने चालत जाते, आणि त्या वारीमध्ये त्या चैत्र महिन्याचं ऊन असतंय, त्या उन्हामध्ये अनवणी पायाने चालणारा म्हणजे आपला सूरज भाऊ. आज तो जिंकला म्हणजे महादेवाची कृपा आणि मरीमातेची कृपा, खंडोबाची कृपा झालेली आहे, आपल्या मयुरेश्वर मोरगावची कृपा झालेली आहे. काय गावामध्ये कसा आनंद उत्सव साजरा केला? अगदी मनापासून, काळजापासून त्याच्यासाठी. अगदी त्याच्याच भाषेत बोलायचं झालं तर मॅक्झिमम झापूक झुपूक अशा पद्धती, गोलीगत बुक्कीट टेंगोळ, आणि प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक मुलांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे, ते म्हणजे SQRQ ZQ बुक्कीट टेंगोळ, गोलीगत धोका.